त्याचमुळे याही गोष्टीची चर्चा होत असताना पाहायला मिळेल. वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराला अंतर्गत दोस्ती 11 उपवले कदमवाडी आयोजित दोस्ती चषकाचा थरार आपण पाहतोय. आणि आज देखील पावसाची देखील सुरुवात होत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अगदी पावसाच्या सरी आता बरसायला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या मॅचला सुरुवात होईल. छत्रपती शिवाजी राजांच्या मूर्तीचं पूजन केलं जाते अनिल गायकवाड यांच्या शुभ हस्ते. आज मात्र पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की नेहमी चर्चा राहिली आणि त्याचबरोबर अनिलजी धुमाळ साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पंचांचा सिग्नल. डावाला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल अजय डावखुरे हाताचा गोलंदाज. हो 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 पहिल्याच बॉलवर धमाका अरविंद म्हसकरच्या बॅट मध्ये येतोय. 6 धावांसाठी षटकार. वेलकम 6. सुरुवात तर थाटात झाली आहे. बॅटिंग करत असताना अरविंद म्हसकर जो थोडासा फॉर्मशी झगडत होता मात्र आज सुरुवात थाटात केली आहे. दमदार बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये चारे बाजूने चांगला सुरुवात होते. थाटामध्ये सुरुवात. ओहो इथे देखील लेग स्ट्रिक सोडून जाणार हा बॉल. पंचांचा इशारा येतो विनोद भगत सरांचा. वाईट बॉलचा अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अजय थोडासा चाचपडत गोलंदाजी करत असं पाहायला मिळतो. ओ परत एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक बॉल खाली जे येतो मात्र बनेल दर्शक आणि बॉल चालला एक टप्पा घे सीमा पलीकडे अरविंद म्हसकरच्या बॅट मध्ये येतो. हा पहिला चौकार आणि या 4च्या मदतीने धावसंख्या फ्लाय होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 11 या धावसंख्येवर. सुरुवात गोड झाली आहे बलदरावाडी टीमची आणि आता मात्र आपण पाहतोय संपूर्ण पॅव्हलियन मधून देखील क्रीडा प्रेमी आनंद घेत असताना या मॅचचा. ओ परत एकदा ओ हो हो खतरनाक मिड विकेट क्लिअर करत असताना अरविंद म्हसकरचा जलवा सुरुवात झाली आहे आणि काय बॅटिंग. व्हॉट अ बॅटिंग व्हॉट अ परफॉर्मन्स बाय अरविंद म्हसकर. आणि आज मात्र याच गोष्टीची चर्चा केली होती की आज 360 मैदान आहे आणि त्यामुळे माझ्या बॅट मधून धावा होतील हेच त्यांनी अगोदर सांगितलं होतं त्याच्या टीमला. आणि इकडे देखील सुरुवात धुमाकूल घालतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल अजयचा कुटप्प्याचा बॉल हॅमर केला समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळून जाईल आणि 1च्या मदतीने रन संख्या पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचली झटपट 18 या धावसंख्येवर. पुढचा बॉल ओ हा बॉल देखील चेतनला मिस करून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल फेकला गेला. बऱ्याच अवधीनंतर डॉट बॉल येत असताना बॉल मिळतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल इकडे देखील अजयला. या मॅच मध्ये सुरुवात तर चांगली केली अरविंद म्हसकरने मात्र चेतनने देखील तितकी साथ द्यावी लागेल. एक चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करत. ओ फुल टॉस ज्युसी फुल टॉस मिस केला. बॉल झाला लॉंग स्टॉपला पाठीमागे. 1 कंप्लीट केली. दुसरीसाठी अरविंदने नकार दिला आणि 1च धाव मिळेल बाईकच्या स्वरूपात. आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्येत बदल होईल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 19 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. पहा जो कमिटीच्या सूचना येतात 5 खरं तर 4 षटकं 20 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्याचमुळे 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा कालावधी आहे. अंपायर देखील वॉर्न करायचं विनोद भगत सर जेणेकरून
आज आपल्याला 16 मॅचेस खऱ्या अर्थानं कव्हर करायच्या, त्यामध्ये थोडंसं घाई करा. नवीन गोलंदाज आर्यन. ओ पहिलाच बॉल आडव्या बॅटने हा पॅन चाक केला आणि इकडे एकच धाव येत असताना पाहायला मिळतोय. इकडे धावसंख्या अनिल पहिला बॉल फेकत असताना पहिल्याच बॉलवर सिंगल घेतल्या. चेतनला देखील ठाऊक आहे की अरविंद आता चांगल्या टच मध्ये आहे आणि चांगली बॅटिंग करतोय, त्यामुळे त्याला स्ट्राईकवर आणणं खूप महत्वाचं ठरू शकतोय. आणि इकडे देखील तेच पाहायला मिळतं चित्र. अरविंदला आज चांगला खेळ करावा लागेल. बऱ्याच दिवसापासून तो थोडासा स्ट्रगल करत होता, मात्र आज मात्र एक चांगलं चित्र पाहायला मिळतं. ओहो, बॉल पडल्यानंतर स्किट झाला आणि त्याचमुळे बॅटवर प्रॉपर येत असताना पाहायला मिळत नाही. पहिली धाव वेगाने घेतली आणि त्यानंतर दुसरीचा कॉल नकार दिलाय चेतनने. एक धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 21. 21 धावा. नेक्स्ट मॅच बेंगडेवाडी आणि त्यांच्या विरोधात डाबलवाडी टीम. कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस साठी या, जास्त वेळ घेऊ नका. ओ स्लॉट मध्ये आहे, मात्र बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र महत्वाची विकेट आले. चेतनला जावं लागते माघारी. पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना. वीर बजरंग बेलदारवाडी टीमला फलंदाज होईल. चेतन आउट. नवीन बॅटर आबी म्हसकर. खऱ्या अर्थात बंधू आता छोटे मिया बडे मिया अशी ही जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अरविंद म्हसकर आणि अभि म्हसकर ही जोडी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भारतीय संघामध्ये देखील आपण पाहिले असेल की युसुफ पठाण, इरफान पठाण ही जोडी देखील चर्चेत राहिली होती. मात्र बेलदारवाडी टीमसाठी कित्येक वर्ष हे दोन खेळाडू आता मात्र चांगला खेळ करतील याचीच अपेक्षा असेल नानांना. नानांचं देखील लक्ष आता या मॅच कडे वेधलं असं. हो, इथे देखील लाईन पाहावी लागेल. नो बॉलचा इशारा आलाय विनोद भगत सरांचा आणि त्याचमुळे फ्री हिटचा बॉल उघडा डोले पहाल. पुढचा बॉल फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी आहे. मुभा आहे बॅटरकडे आणि अभि मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे चांगला खेळ करण्याची, त्यासाठी तो जाणला जातो. ओ परत एकदा लेग स्ट्रिक सोडून जाणारा बॉल वेगाने चाललाय पाठीमागे. नो वाईड बॉलचा इशारा येतो विनोद भगत सरांचा. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री आणि 2 धाबा. 23 धाबा. बेनिफिट देऊन जातील खऱ्या अर्थाने या धाबा. मात्र अनिलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यंगस्टर आहे आणि त्याच्यावर विश्वास दाखवलाय. कित्येकदा चांगलं षटक ह्या देखील गोलंदाजांनी केलं, मात्र आज थोडासा 24 धावा. परत एकदा कव्हरच्या दिशेने फटका लाजवाब. विराट कोहलीची आठवण करून देणारा हा फटका अरविंद म्हसकरच्या बॅट मधून कव्हरला उडवला. बॉल जातोय टाटा बाय बाय करत. 6 धावांसाठी अरविंद म्हसकरचा जलवा आज मात्र पाहायला मिळाली या मैदानावर. दीपा पाटील क्रीडांगण आणि त्याच मैदानावर या कबड्डीच्या मैदानावर हाहाकार मासवलाय. बॅटिंग करत असताना अरविंद म्हसकरने चौफेर बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो आणि असे फटके पाहायला प्रत्येक खेळाडूला आवडत असतात, त्यामुळे चर्चा अरविंद म्हसकरची होत असताना बॉल मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल परत एकदा हाफ ट्रॅकर बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. चांगला बॉल, अचूकता, नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतो. विकेटवर पाणी असल्यामुळे तितकाच ॲडव्हान्टेज गोलंदाजाला देखील मिळताना पाहायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने जातोय, त्यामुळे बॅटिंग करण्याचा थोडीशी परीक्षा आहे. मात्र अरविंद चांगला खेळतोय. ओ सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सन्मान दिला अरविंदने आणि चिकी सिंगल कंप्लीट केली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 30.
1. 31 धावा. चांगली धावसंख्या. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या लागली गेली आहे 31-1 बाद. ही जमेची बाब आहे बॅटिंग करत असताना बेलदारवाडी या टीमची. तीस धावा फलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्कवर प्राचार करण्यात आलंय. आता इकडे देखील चांगली बॉलिंग करावी लागेल. मागील षटक चांगलं राहिलं. अनिलचं 12 धावा खर्च केल्यात. अनिल बॉलर कोण आहे? नवीन गोलंदाज बाबू. पाहावं लागेल बाबू देखील कशा प्रकारची गोलंदाजी करेल. दुसऱ्या बाजूला अरविंद म्हसकर. कोळ्या गटाचं देखील क्रिकेट गाजवायला तो देखील सज्ज असतो नेहमीच. 32 शिराला ग्रामीण क्रिकेटसाठी देखील चांगला खेळ त्याने देखील केलाय. ओ सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेकी अप्रतिम होत असं बाल मिळतोय. 1च धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. त्यामुळे 21 धावेवर तुम्हाला समाधान मानावं लागतोय. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जो नियोजन अगदी टॉपचं पाहायला मिळतोय. वारणा मोरदा क्रिकेट म्हटलं की मग नेहमीच चर्चेत राहिलं. वारणामाईच्या तीरावर बसलेली संपूर्ण आपण गावं पाहतो. हो बॅटमॅन स्ट्रोक आणि बॉल पाठवला वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड. अभि म्हसकरच्या बॅट मध्ये येतो हा दमदार षटकार. चेंडूची मागणी केली जाते. 2 धावा पेनल्टीच्या आहेत. अंपायरला इन्फॉर्म केलं नाही आणि त्याचमुळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल झाला. त्यामध्ये 2 धावा मायनस होतील. पण नियमावली आहे. वारणा मोरना असोसिएशन म्हटले की नेहमीच कठोर शिक्षा त्यांची नेहमीच राहिली आहे. आणि पंचाने इन्फॉर्म करा आणि त्यानंतर मैदानात दाखल व्हा. ओ अडव्या बॅटने हाफ अँड जॅक हुक केला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने बॉलला बुक केलं हातामध्ये आणि विकेटची पट. जर 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना लागला बेलदारवाडी टीमला धक्का क्रमांक 2. फलंदाज होईल आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. विघ्नेशला प्राचार्य करण्यात आलंय. इन ॲट नंबर 4 साठी विघ्नेश. आघाडीचा खेळाडू अजूनही खेळपट्टीवर उभा आहे अरविंद म्हसकर. जोपर्यंत अरविंद म्हसकर खेळपट्टीवर टिकून राहील तोपर्यंत धाबा बनताना पाहायला मिळतील. बेलदारवाडी टीम साठी कित्येक वर्ष चांगला या देखील खेळाडूने खेळ केलाय. वारणा मोरना प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा या पट्ट्याने गाजवली आहे. त्यामुळे हे नाव चर्चेत आहे. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. ओ समोर टाकलाय थ्रू द कव्हर. पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय. एक टप्पा घे सीमा पलीकडे. विघ्नेशच्या बॅट मध्ये येतो हा पहिला चौकार आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 धावा. मॉर्निंग सेशन आपण पाहतोय सकाळच्या सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये सुरुवात थाटात केली आहे. बॅटिंग करत असताना वीर बजरंग बेलदारवाडी या टीमने आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना हिंदुस्तान 11 आपण पाहतोय शेडगेवाडी या 2 ताकदवान संघांमध्ये पहिला सामना रंगतोय आजच्या दिवसातील. पुढचा बॉल बाबूचा समोर टाकला. अप्पर किट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल बीट करून जातोय.
विकेट किपरच्या हातामध्ये अजय चांगली विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळतोय. मात्र धावसंख्येचा देखील ओघ वाढत चाललाय. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील या मैदानावर. 360 मैदान आहे त्यामुळे पूर्णपणे हात मोकळे करून खेळावं लागेल. चारही बाजूला तुम्ही फटके खेळू शकता या मैदानामध्ये आणि एक चांगलाच क्रीडांगण लाभलं गेलंय. हो इथे देखील आडव्या बॅटने पाठीमागे बॉल झाला वेगाने. लॉंग स्टॉप रिजन मध्ये सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न कॉल दिलाय आणि इथे मात्र फेकी खराब पाहायला मिळतोय. हो घडलंय काय? चुकीला माफी नाहीये आणि इथे मात्र मोठा धक्का लागला. विघ्नेशला जावं लागतंय माघारी. विकेट सॅटिस्फाय केले अरविंद म्हस्कर साठी आणि इथे मात्र धक्का क्रमांक लागलाय. तिसरा फलंदाज होईल विघ्नेश आउट. नवीन फलंदाज विशालला प्राचार करण्यात आलाय. तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या लागली गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना 43 धावा. अजून या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये कित्येक धावा जमवल्या जातील हे देखील आता पाहिलं जाईल. विशाल आणि अरविंद म्हस्कर ही जोडी 6 बॉल मध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. विशाल विशाल गोलंदाजी मार्कवर देखील विशाल आणि बॅटिंग साठी देखील विशाल. हो काय बॉल हाताळला होता. शॉर्ट बॉल टाकला होता आणि तिकडे देखील बॉल मारण्याचा प्रयत्न पहा. एक अनोख्या अदाकारीने बॅटला बॉल स्पर्श केला आणि त्याला ठाऊक आहे अरविंद म्हस्कर जर स्ट्राईकवर आला तर धावा होऊ शकतात. त्यामुळे त्याचा देखील प्रयत्न चांगला होता आणि इथे मात्र वारंवार इकडे बॅट चेंज केल्या जातात. खरं नाही आता मात्र गोलंदाजीचं. अरविंद म्हस्कर आतापर्यंत तिसरी बॅट मागवली गेली आहे त्यामुळे आता थोडीशी विशालला देखील धोक्याची घंटा असू शकतोय. ज्या प्रकारे बॅट चेंज केल्यात आणि त्या प्रकारचा खेळ देखील क्रीडा प्रेमींना पाहायला मिळेल का? अरविंद म्हस्करची बॅटिंग आता पाहायला मिळेल का या मॅच मध्ये? याची देखील चर्चा उत्कंठा आता बेलदारवाडी टीमला असेल. त्यामुळे पाहूया पुढचा बॉल. ओ कटरचा वापर. इथे नटराज स्टाईल बॉलला फेकून दिला. सरळ जात अनिरुद्ध हिरा गोवारी स्टँड मध्ये बॉलला पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. बॅट चेंज केल्यानंतरचा जलवा अरविंद म्हस्करचा. पहिल्याच बॉलवर इथे धुमाकूल घासलाय अरविंद म्हस्करने. आज पाहायला गेलं तर अरविंद म्हस्करच्या बॅट मध्ये आतापर्यंत 4 षटकार आलेत. म्हणजेच काय तर मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे आणि इथे तुटून पडलाय. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज विशाल अरविंद साठी. हा बॉल देखील कमी गतीने समोर खेचलाय. सिंगल पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. यस आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि त्याचाच बेनिफिट फिल्डिंग करणाऱ्या शेडगेवाडी या टीमला होत असताना पाहायला मिळतोय. 2 समीकरण बदलेल. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 52. 52 धावा. अजून या 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील बॅटिंग करत असताना अरविंद म्हस्करच्या बॅट मधून हे देखील आता बघणं तितकंच मजा येईल या मॅचला. खऱ्या अर्थाने एक मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. बेलदारवाडी गावाचं नाव उंचावलं या पट्ट्याने. ओ परत एकदा लॉंग लेग रिजन कडे बॉलला पाठवलाय. राजेशाही ठाटामध्ये या बॉलला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. अजून या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एक चांगली धावसंख्या सेट करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय आणि या टीमचा जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातून 32 शिराळा तालुका आणि या तालुक्याला नेहमीच प्रेझेंट करत आलाय हा खेळाडू आणि बेलदारवाडी गावाचं या छोट्याशा गावाचं नाव उंचवताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये
धुमाकूळ घातलाय. बॅटिंग आवडली असेल ना तर अरविंद मस्करसाठी टाळ्या होला हरकत नाही. ओ परत एकदा उंच माझा झोका घेत चालला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचले आहेत, मात्र दोन दोन क्षेत्ररक्षकामध्ये फिल्डिंग दर्जेदार होत असताना पाहायला मिळतात आणि तोपर्यंत 2 धावा आरबीने कंप्लीट केल्यात. अजून या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे, एक बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 60 या आकड्यावर. 15ची सरासरी राखल्या आणि हा बॉल देखील तितकासा महत्वाचा राहील. बॅटिंग करत असताना अरविंद मस्करच्या नावावर राहील की विशालच्या नावावर राहील हा येणारा बॉल. पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये की बॅटर अरविंद मस्कर या बॉलवर 6 धावा येतील की डॉट येईल की सिंगल येईल की डबल येईल. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलेत आणि इथे देखील टिपलाय आणि शेवटचा बॉल राहिलाय विशालच्या नावावर. म्हणजेच काय तर गोलंदाजी करणारा शेडगेवाडी या नावावर राहिलाय आणि शेवटचा बॉल विशालच्या नावावर राहिलाय. त्यामुळे 60 धावा केल्यात बॅटिंग करत असताना प्रथम बेलदारवाडी टीमने आणि 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या 60 झाली आणि त्यामधून 2 धावा मायनस केली जातील. 58 आणि 59चा पाठलाग करायचा आहे. 59. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. जास्त वेळ घेऊ नका. आज आपल्याला खऱ्या अर्थानं 15 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि पाहायला गेलं ना तर थोडंसं आज उशीर झालाय, त्यामुळे थोडंसं कोऑपरेट करा आणि थोडंसं फास्ट केला जेणेकरून आपल्याला 4-4 षटकांच्या मॅचेस फ्रेश मॅचेस खेळता येतील. यासाठी थोडंसं प्रयत्न करा. आज चांगला असं क्रीडांगण आपण पाहतो. दीपा पाटील क्रीडांगण कामोटे आणि कामोटेच्या मैदानावर आपण ही स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचचं टॉस केलं जाईल. पहा बेंगडेवाडी आणि त्यांच्या विरोधात दावलवाडी. टीम कॅप्टनला विनंती असेल आपण या लगेच टॉससाठी. पहा इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करणं आवश्यक आहे आणि त्याचा जो समोरचा कॅप्टन उपस्थित असेल त्या टीमला टॉस विन दिलं जाईल.
आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लेफ्टी राईटी हे कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. विशाल आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. पहिले षटक फेकण्यासाठी रबर बॉल टेनिस बॉलचं क्रिकेट आपण पाहतो. रबर बॉल क्रिकेटचा थरार आणि पहिला बॉल फेकण्यासाठी बबलूला प्राचारण करण्यात आलं. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होत असताना बाद मिळतो. विशाल 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिलाच बॉल शॉर्ट बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक आहेत स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता इकडे, मात्र चांगला बॉल आणि इथे विकेटची संधी निर्माण केली होती, क्रिएट केली होती. मात्र एक धाव सिंगलने सुरुवात झाली. 59चा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे बॅटिंग लाईनअप तगड आहे या टीमकडे, त्यामुळे मोठ्या धावा कराव्या लागतील. बॅटिंग करत असताना मोठे धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15ची सरासरी ठेवायची आहे. प्रत्येक षटकामध्ये एखादं मोठं षटक आलं ना तर या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. मात्र गोलंदाजी देखील कसून करावी लागेल आता मात्र गोलंदाज बबलूला या मॅच मध्ये. त्यामध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी देखील होते. फिल्डिंग मध्ये थोडस बदल, लेफ्ट राईट थोडस कॉम्बिनेशन असलं की थोडीशी डोकीदुखी वाढते, जेणेकरून फिल्डिंग सजवण्यामध्ये थोडस बदल करावं लागतं. आणि डाव्या हातासाठी हे मैदान नंदनवन राहिलंय नेहमीच. वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली दोन्ही आकड्यावर. डावलवाडी टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण खेळण्याचा निर्णय घेतला. मॅच जशी संपेल ना तसं आपण मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करून दाखल व्हा. आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय बेंगडेवाडी या टीमला. बेंगडेवाडी टीम आपण लगेच आपली आघाडीची जोडी तयार ठेवायची आहे, जेणेकरून मॅच संपल्यानंतर आपली लगेच मॅच खेळता येईल यासाठी. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज ओव्हर द विकेटने. हा बॉल पुढ्यात टाकलेला, हा बॉल अगदी गरकन फिरलाय. फलंदाज लेग बाईचा इशारा येतो विनोद भगत सरांचा आणि अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना आता हात खोलावे लागतील अजयला. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर मोठे फटके खेळावे लागतील, बिग हिट करावं लागेल. 59 धाव संख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी डोकेदुखी वाढतोय. पहिलं षटक बबलूचं कमालीचं राहिलं आतापर्यंत. धावा घेण्यासाठी स्ट्रगल चालू आहे. परत एकदा बॅटची अतलीकडे घेऊन बॉल चाललाय. कव्हर रिजन मध्ये पॉइंट मधचा खिलाडी धावत येतो बॉलच्या खाली आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली बॅटिंग, चांगलं टायमिंग, प्रॉपर बॅटिंग पाहायला मिळतो इथे आणि या 2 धावसंख्येत बदल होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 6 या आकड्यावर. उत्तरार्धाचा खेळ चालू असताना इथे देखील बॅटच्या अतलीकडे बॉल पाठीमागे आहे. अरविंद वस्कर विकेट किपर आहे आणि बॉलच्या मागे धावतोय. एक कंप्लीट केले आणि एकच मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि इथे चांगली गोलंदाजी आतापर्यंत बबलूने केली आहे. बॅटिंग करत असताना थोडासा स्ट्रगल चालू आहे, मात्र हा दबाव जो बेलदारवाडी टीमने टाकलाय तो दबाव होता झुगरावा लागेल आणि चांगला अप्रोच दाखवावं लागेल. बॅटिंग करत असताना माइंडसेट चांगला सेट करावा लागेल. विशालमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे. कित्येक वेळेला या देखील खेळाडूच्या नावावर विक्रम राहिलेत, म्हणून त्याला चांगला इथे देखील खेळ करावा लागेल. हा बॉल देखील अंडर पद्धतीचा फटका सजला, टॅप केलाय आणि इथे एक कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी नकार दिलाय. चेतन आलेत बॉलच्या खाली आणि तिकडे देखील एकच धाव मिळेल.
पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डला धावसंख्या लागली गेली आहे बिनबाद 8. अरविंद मस्कर षटक क्रमांक 2 साठी पहिला बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल, योग्य टप्पा. विकेट वर जर आपण पाहतोय पाणी आहे आणि त्याचाच ऍडव्हान्टेज गोलंदाजी करत असताना अरविंद मस्करला मिळतोय. खांद्याचा वापर करतो, आम बॉल फेकण्यासाठी बाहेर आहे आणि इथे मात्र लाईन भरकटताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त मध्ये भर पडतोय सिंगलच्या मदतीने. धावसंख्या पुढे फ्लाय होत असताना पाहायला मिळते. धावसंख्येत होईल बदल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 9 या आकड्यावर. ओ इथे देखील अगदी नाकाच्या समोरून जाणारा हा बॉल. परफ्यूम डिलिव्हरी डॉट बॉलची होते सांगता. काय बॉल भन्नाट वेगाने टाकला अरविंद्य. चांगली बॉलिंग म्हणून तर म्हटलं जातो ना बेलदारवाडी संघाचा जनुन ऑलराऊंडर का आहे हे सिद्ध करतोय या मैदानावर. आज मात्र परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये तो मेहनत घेतोय. खऱ्या अर्थानं ज्या कित्येक मैदान त्यांनी देखील गाजवले त्याच्या बॅटिंगच्या जोरावर आणि आज मात्र शेडगेवाडी सारख्या ताकदवान संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना काय बॅटिंग केले त्याने. शेवटपर्यंत तो खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्यानंतर मग गोलंदाजी करत असताना देखील गोलंदाजी देखील लाजवाब करतोय. सुपर बॉलिंग या ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. अरविंद मस्कर या टीमचा कॅप्टन, नेता, दिशादर्शक, तारणहार अशा भूमिका तो सातत्याने निभावत आला आणि वेल फिनिशर म्हणून या टीमचा ओळखला जातो आणि गोलंदाजी देखील लाजवाब आहे त्याची. पुढचा बॉल इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे विकेट किपर आलेत बॉलच्या खाली. सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न नाही दिसत आणि एकच मिळेल. थोडस आता बॅकफुटला चाललाय संघ. मात्र मोठे फटक्यांची आवश्यकता नितांत आहे आणि अशाच प्रकारचा जर खेळ होत राहिला तर या मॅच मध्ये बेलदारवाडी संघ विजयाच्या समीप जाऊ शकतो. त्याचमुळे तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, उलटफेर करावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल अतिरिक्त धावसंख्या देऊन जाईल. 12 धावसंख्या फलकावर. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतोय. ओ शॉर्ट बॉल इथे देखील बॅटची अतली कडा घेत विकेट किपर चैतन्य टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज विशालचा खेळ. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना शेडगेवाडी या टीमला. पुढचा बॉल. ओहो हा देखील बॉल गरकम फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल. बाईकचा इशारा येतोय. शरीरावरून जाणारा हा बॉल वेगाने टाकला होता. प्रचंड वेग आणि
चेतन हा बॉल खेळत असताना थोडासा चाचपडला आणि जिथे बाईच्या स्वरूपात सिंगल आणि षटक क्रमांक 2चा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या लागली गेली आहे 13 या आकड्यावर. थोडासा सामना आता कठीण होत चाललाय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये आता विजयासाठी करायचे आहेत. 12 बॉल 47 धावांची गरज आहे अजून या मॅच मध्ये. म्हणजेच काय तर प्रत्येक षटकामध्ये आता 24 धावा करणं महत्वाचं राहील. म्हणजेच काय तर 4 षटकार प्रत्येक ओव्हरमध्ये करणं आता गरजेचं असेल. शेडगेवाडी या टीमला, ज्या शेडगेवाडी संघाने दिव्याच्या मैदानावर याच बेलदारवाडीला पराभूत केली होती, आता मात्र पराभवाचा वजबा काढला जाईल का याची देखील चर्चा अरविंद मस्कर देखील करत होता. आणि संपूर्ण त्याची टीम आपण पाहतोय विकास नाना यांच्या तालमीत घडलेला हा संघ आहे आणि नेहमीच ते या टीमला पॅक करत आलेत. या टीमच्या पॅकर म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं आणि या देखील नावाची चर्चा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असताना पाहायला मिळतोय. 32 शिराळा तालुका आणि वारणा मोरणा माईच्या तीरावर वसलेलं हे संपूर्ण ही गावं आहेत, वाड्या आहेत आणि या वाड्या अगदी पाहायला गेलं ना तर एक चांगला क्रिकेट त्यांचा पाहायला मिळतो आपल्याला. या नवी मुंबई शहर असेल, त्याचबरोबर रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील कामोटा गाव आणि कामोटा गावाला आज आपण पाहतोय एक चांगलं असं क्रीडांगण आणि ही स्पर्धा आपण पाहतोय अगदी नावा रूपाला आले, चर्चेत राहणारी स्पर्धा आहे आणि इथे धावचीच्या स्वरूपात बॅटर अजयला जावं लागतं माघारी. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय. दुसरा फलंदाज होईल अजय. बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर अनिल दाखल झालाय बॅटिंग साठी. इनेट नंबर 4 साठी प्राचरण करण्यात आलं अनिलला. आता टॉप घेअरने बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील इकडे देखील. हा बॉल देखील पडल्यानंतर वेगाने आलाय, प्रचंड वेग पाहायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. चांगली बॉल विघ्नेशी षटक क्रमांक 3 मध्ये. सामना देखील आता थोडासा कठीण होत चाललाय बॅटिंग करत असताना शेडगेवाडी या टीम साठी. पुढचा बॉल परत एकदा पडल्यानंतर विकेट किपर अरविंदला अगदी त्याच्या हाताला चटका देत असताना पाहायला मिळतोय. काय वेग आहे या गोलंदाजाकडे आणि याची चर्चा 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आलाय अंपायर विनोद भगत सरांचा. वारणा मोरणा असोसिएशनचा ऑफिशियल पंच म्हणून ज्याची ओळख राहिली आहे, कित्येक वर्ष या असोसिएशनसाठी ते सेवा करत आलेत आणि इथे मात्र खरा बॉल फेकला गेलाय. नो बॉलचा इशारा. विकेटच्या थोडासा बाहेर बॉल फेकला असावा, त्याचमुळे हाईट फॅक्टर देखील चेक केलं गेलं अंपायरने विनोद भगत सरांनी. म्हणूनच तर नवी मुंबई परिसरामध्ये या पंचांना सर्वाधिक मोठी मागणी असते. जो गावला बिलॉंग करतात आणि नवी मुंबईचं क्रिकेट आज आपण पाहतोय. बऱ्याच वलांकित खेळाडूंना देखील पाहत असतो आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामधला की मग आता सध्याच्या घडीला चर्चेत राहणारे देखील खेळाडू आपण त्यांची देखील चर्चा करणार आहोत आज. मग त्यामध्ये या स्पर्धेचे यशस्वी आयोजक म्हणून आपण कित्येक वर्ष त्यांना देखील पाहतोय आणि त्यामध्ये मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे महादेव भाऊ कदम ज्यांची देखील चर्चा 32 शिराला ग्रामीण क्रिकेट असेल. मग त्याचबरोबर आपण अरविंद मस्करला पाहतोय, राज कदमला पाहतोय, राज पाटीलला पाहतोय. त्यांनी चांगला खेळ केला आहे आणि त्याचबरोबर असे बऱ्याच खेळाडू आहेत जे उदयमुख खेळाडू आहे. यश आहेत, मनोज आहेत, त्यांनी देखील चांगला खेळ केलाय. त्यामुळे नवीन नवीन खेळाडू पुढे येत असताना पाहायला मिळतं. अक्षयचा देखील खिरवड्याचा खेळ चांगला राहिलाय. असे अनेक खेळाडू आहे. अक्षय सोंडुलकर सारखा देखील खेळाडू आहे. त्यामुळे या खेळाडूंचा एक खुल्या गटाचा एक चांगला संघ होऊ शकतोय आणि हे खेळाडू एकत्र येऊन आपल्या विभागाला प्रेझेंट करू शकतात आणि कित्येक वेळा केलेला आहे. त्यामुळे उदयमुख खेळाडू आपण पाहतच असतो. या अगोदर देखील असाच सामना झाला होता आणि त्या स्पर्धेमध्ये
महादेव भाऊ कदम यांनी टीमला प्रेझेंट केलं होतं आणि 32 शिराळा ग्रामीण आणि पश्चिम महाराष्ट्र असा सामना झाला होता आणि त्या सामन्यामध्ये 32 शिराळा ग्रामीणने विजय संपादन केला होता. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. अंतिम षटक भैरवीचं षटक फेकण्यासाठी 16 धावा. अजूनही विजयासाठी धावा करायच्या 6 बॉल आणि 43 6 षटकार जरी ठोकले तरी फरक पडणार नाहीये. ओ पहिलाच बॉल इथे नो बॉलचा इशारा आलाय. 1+1. चेतन थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. इकडे देखील चेतनला जरी धावा जास्त करायच्या आहेत त्यामुळे टेन्शन नाहीये. ओ परत एकदा बीमर वेस्ट साइडच्या वर पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा बॉल आणि गोलंदाज या स्पर्धेमध्ये आता षटक फेकू शकणार नाहीये. नवीन गोलंदाज विकास नाना खऱ्या अर्थाने या टीमचे पॅकर, एक बिग पॅकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि या टीमला नेहमीच ते प्रोत्साहन देत असतात. आज मात्र स्वतःच्या हातामध्ये बॉल घेतलाय. 6 मध्ये आता करायच्यात विजयासाठी 40 धावा. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पहिलाच बॉल नानांचा या ओव्हरचा. हो चांगला बॉल पडल्यानंतर विकेट किपर आर्मिन मस्करच्या हातामध्ये बॉल जात असताना पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर गोलंदाजीची उमी भासते. जे षटक फेकत होते थोडीशी चर्चा आपण पाहतोय. हो परत एकदा फुलटॉस बॉल दिशा दिली, बॉलला टर्न केलं आणि बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड मध्ये 6 धावांसाठी षटकार आणि च्या बॅट मध्ये येतो हा अवकाशाला गवसणी घालणारा षटकार. दोन बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडासा दमछक वाढलाय. मात्र जरी 4 षटकार आले तरी फरक पडणार नाहीये. त्यामुळे चुकी देखील केली जाते. शेवटचं षटक फेकत असताना गोलंदाजाची उमी भासते. खरं तर बेलदारवाडी टीमला नो बॉलचा इशारा, एक धाव देऊन जाईल आणि एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 26 धावा. क्षणचित्र देखील काढले जातात. आमचे उमेश घाडगे साहेबांचं देखील आगमन झालंय. ते देखील पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. हो परत एकदा फाईन लेग रिझन कडे बॉल झाला. दणदण करत चाटत पुसून गुलांटा घेत 4 धावांसाठी चौकार आणि या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे पदार्थांना पाहायला मिळतोय. 9+4 म्हणजेच काय तर आता सोने पे सुहागा. आतापर्यंत गोलंदाजाने भरपूर चुकी केली आहे. या धावांसाठी जो प्रयत्न चालू आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 31. निम्म अंतर कापलंय आणि निम्म अंतर आता पूर्ण करायचं आहे या मॅच मध्ये. आता मात्र तिसरा गोलंदाज पहिल्यांदा घडलाय. विनोद भगत सर तिसरा गोलंदाज वापर करण्यात आलाय आणि तो देखील आता हा विशाल होता आणि हा बॉलवर पहिल्याच बॉलवर फ्रीट असल्यामुळे डायरेक्ट पैकी अरविंद म्हस्कर कडून चुकी आणि इथे मात्र फ्रीटचा बॉल होता. मुभा होती बॅटर कडे मुक्तपणे खेळण्याची आणि त्याचा बेनिफिट पाहायला मिळतोय आणि या 2 धावा मिळून जातील. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 मध्ये विजयासाठी आता करायचे आहेत 26 धावांची आवश्यकता. सामना हळूहळू सोपा होत चाललाय. मात्र बॉल देखील आता कमी राहिलेत.
ह्या जर धावा सुरुवातीला आल्या असत्या तर या मॅच मध्ये उलटफेर पाहायला मिळाला असता. मात्र मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ओहो हो हो बिग हिट 6 धावांसाठी षटकार आलाय. प्रथम पारितोषिक दोस्ती 11 उपवले कदमवाडी. द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय माश्री उमेश घाटके साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झालंय. त्याचबरोबर चषक सौजन्य आदरणीय सन्मान्य किरण पाटील आणि त्याचबरोबर माश्री संग्राम कदम. त्याचबरोबर मैदान सौजन्य मान्यश्री सुनील गायकवाड आणि त्याचबरोबर पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे सन्माननीय भगवान कदम साहेबांच्या माध्यमातून मैदान उपलब्ध झालं. त्याचबरोबर श्री मारुती कदम आणि माश्री तुषार कदम यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य मंडप सौजन्य माश्री